माझे लहान लहान पोरं आहे, त्यांचे फोटो मी कसे भरायचे? माझी सासू एकटी आहे. मतदान करायचं, मग आम्हाला काय फायदा आहे मतदान करून? आम्हाला आहे का काही धंदे पाणी करायला जागा? इतर गावांना पाहिलं तर सगळे सुविधा आहे, आमच्या कोपरगावात काय सुविधा आहे आतापर्यंत? वर पोटाची खळगी भरण्यासाठी कुठंतरी तो कुटुंब प्रमुख एखादा गाडा लावतो आणि आज या कोपरगाव शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात। जे सत्ताधारी आहेत त्यांनी खूप मोठा अजेंडा काढला होता कोपरगाव शहराच्या प्रत्येक बेरोजगार हाताला काम देईल म्हणून। पण आज काय झालं, आपल्याला जनतेने भरघोस मताने निवडून दिलंय। संधान साहेब आपल्या कोल्हे परिवारानं खूप मोठा अजेंडा काढला होता का जे अतिक्रमण मध्ये जे विस्थापित झाले त्यांना आम्ही प्रस्थापित करू। आपण तुम्ही पुन्हा अतिक्रमण चालू केलं, कुठं गाव सोडून चालले लोक राहिलं का? व्यापारी राहिला का इथं? हा लागा वाटल्या पाहिजे शिवाला सगळ्यांना। कोपरगाव शहरात वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता आज पालिका प्रशासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अतिक्रमण हटवा मोहीम राबविण्यात आली। शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणामुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। या मोहिमेत शहरातील मुख्य रस्त्यावर व्यवसाय करणारे मसाला व्यावसायिक, फळ विक्रेते तसेच टपरीधारक अशा छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविण्यात आले। मात्र या कारवाईवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख भरत मोरे व मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। 4 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांचा दौरा असल्याने अचानक पालिका प्रशासनाला जाग आली असून त्याच पार्श्वभूमीवर ही अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। यापूर्वी प्रशासकीय राजवटीच्या काळात राबविण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे अनेक छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती। आता पुन्हा एकदा त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले। तीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी कुठंतरी तो कुटुंब प्रमुख एखादा गाडा लावतो आणि आज या कोपरगाव शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात। जे सत्ताधारी आहेत त्यांनी खूप मोठा अजेंडा काढला होता कोपरगाव शहराच्या प्रत्येक बेरोजगार हाताला काम देईल म्हणून। पण आज काय झालं, आपल्याला जनतेने भरघोस मताने निवडून दिलंय। संधान साहेब आपल्या कोल्हे परिवारानं खूप मोठा अजेंडा काढला होता का जे अतिक्रमण मध्ये जे विस्थापित झाले त्यांना आम्ही प्रस्थापित करू। आपण तुम्ही पुन्हा अतिक्रमण चालू केलं, त्यांनी कुठं परमनंट त्यांनी भिंती बांधले होते का? त्यांनी पिलर घेतले होते, छोटेसे गाड्या हातगाड्यात त्यांच्या। आज हे नगरपालिकेचे कर्मचारी त्यांचा माल उचलतायत आणि आज दिवस कोणता निवडला तुम्ही? सोमवार, जो हप्त्यामधून एकच दिवस असतो त्या दिवशी बाजार करून लोक येतात, इथं आपला व्यवसाय करतात, खरेदीदार बाहेरून येतो। कोपरगावातले लोक छोटा मोठा व्यवसाय मानतात। आज तुम्ही त्यांच्या पोटावर पाय देतायत। लक्षात घ्या, आपल्याला जनतेने कोणत्या विश्वासावर निवडून दिलं का? तुम्ही जनतेचे मायबाप व्हाल। तुम्ही जे अतिक्रमण मध्ये विस्थापित झाले त्यांना प्रस्थापित करण्यासाठी कुठला तरी तुम्ही पाय उचलणार, पण या उलट करताय तुम्ही अतिक्रमण काढतायत। अतिक्रमण मध्ये तुम्ही अनेकांना याच्यापूर्वी बरेच कुटुंब उद्ध्वस्त झालेत, प्रत्येक कुटुंब प्रमुख कोपरगाव सोडून गेलायत, काही लोकांनी तर आत्महत्या केल्यात, वाईट परिस्थिती झाली। अशा वाईट परिस्थितीमध्ये पुन्हा तुम्ही अतिक्रमणची मोहीम चालू केली आहे, हे चुकीचं आहे। कोणी ऐका मायबाप, कोणी ऐका वाली, हे अतिक्रमण थांबवून किमान आपले छोटे मोठे जे व्यापारी आहे त्यांना जिवंत ठेवण्यासाठी, नाही तर मग असं करा, त्यांना विषाच्या बाटल्या तरी आणून द्या, विष पिऊन कुटुंबासोबत ते मरून तरी जातील। कशा करता त्यांच्या पोटावर पाय देत आहेत? कलेक्टर साहेबांचा जरी आदेश असला तर सत्ताधारी आपण आहात, आपण कलेक्टर साहेबांना सुचवू शकतात, आम्ही यांची व्यवस्था करतो। जर यांना अतिक्रमण मधून आता काढत यांची कुठेतरी व्यवस्था करा। यांची व्यवस्था जर केली तर निश्चितच त्यांचं हातावर चालणारं पोट ते टिकल, कुटुंबातले माणसं टिकतील, शिक्षण असतं, दवाखाना असतो। हे चुकीचं होतंय, मी निषेध करणार नाही, पण कोपरगावच्या जनतेने आता लक्षात ठेवावं, मत मागण्यापुरती येतात, अतिक्रमण अडवण्यासाठी यावं, अतिक्रमण त्यांनी अडवावं, थांबवावं आणि तुम्हाला जागेचे नियोजन करून द्यावं, एवढंच मी या ठिकाणी बोलतो। कुठं गाव सोडून चालले लोक राहिला का? व्यापारी राहिला का इथं? हा लागा वाटल्या पाहिजे शिवाला सगळ्यांना, हे राजकीय लोकांना पण। हा या बिल्डिंग मुळे अतिक्रमण झालेलं आहे, इथं गाड्या लावायला जागा नाहीये, रस्त्यावर गाड्या लावलेले। मग ही बिल्डिंग काढा पहिले, मग गरीबाचे धंदे बंद करा। दरम्यान पालिकेच्या या कथित अन्यायकारक मोहिमेसमोर अनेक व्यावसायिक काही काळ निशब्द उभे राहिले। हातावर पोट असणाऱ्या या नागरिकांसाठी हा प्रश्न केवळ अतिक्रमणाचा नसून थेट रोजीरोटीचा असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। सगळे गोरगरीब लोक इथून तिथून ते हातावर मजुरी करणारे, त्यांनी कसे फोटो भरायचे? माझे लहान लहान पोरं आहे, त्यांचे फोटो मी कसे भरायचे? माझी सासू एकटी आहे,
नगरपालिका येते जिकडे तिकडे होऊन जाते, कुठंच काही आम्हाला ठिकाणा लागत नाही. बाजारतळ्यात पाहिलं, बाजारतळ्यात दुकानी लावले का तिथं म्हणत्या मागं सरकून दुकानी घ्या. मग धंदे करायचे तरी कुठं? मग आम्हाला द्या ना काहीतरी तुम्ही सहकार्य करून. मग आम्ही घरी बसतो, आम्हाला घर बसले पगार द्या तुम्ही. दुकानदारी पण आमचे करतो. पोरं सोडून शिक्षण पाणी त्यांचे लग्न कार्य सगळं आम्ही घरी बसून करू. येणार नाही आम्ही काम धंदे करायला. असं अचानक मध्ये येत्या गाड्या उचलत्या नेत्या, कोणी असला नसलं मागं पण आले गाडी घेऊन काढून गेले. याच्यावर आम्ही काय करायचं? सगळे गोर गरीब लोक इथून तिथून रोजचे जेवढे काय त्यांना 500 रुपये धंदा होत असेल त्याच्यात ते त्यांचं घर चालवत्या. विशेष म्हणजे शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या व धनाढ्य व्यक्तींनी केलेली अतिक्रमणे आजही कायम असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई कधी होणार? पालिका प्रशासन जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे का? की केवळ गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांवरच कारवाईचा बगडा उगारला जाणार? असे एक ना अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले होते. अतिक्रमण हटवताना सर्वांवर समान कारवाई व्हावी, अन्यथा ही मोहीम केवळ दिखावा ठरेल अशी भावना सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.